आपला भाऊ वैरी जरी असला ना, कठीण प्रसंगी भावाचा सल्लाच घेतला पाहिजे. चाहे कितनी प्यारी हो बीवी, उसे भेद बताना ना चाहिए. बायको कितीही लाडाची असली तरी काही अशा गोष्टी आहे त्या बायकोला पण सांगू नाही. ज्या गोष्टी कुठे पसरू नये असं जर वाटत असेल तर त्या पत्नीला सांगू नये. धक्कादायक गोष्टी असेल ज्या या कानाच्या त्या कानाला कळू नये असं जर वाटत असेल तर त्या चुकूनही आपल्या घरी सांगायच्या नाही. कारण आमच्या महिला मंडळीला शाप आहे. कोणाचा? धर्मराजाचा. ज्या वेळेला विवाहाच्या आधी कुमार अवस्थेमध्ये कुंती मातेला एक पुत्र प्राप्त झाला होता, कर्ण. आणि ही बातमी उभा आयुष्य कुंती मातेने लपवून ठेवली होती. ज्या वेळेला वेळ आली सांगावं लागलं, धर्मराजाला राग आला. धर्मराज म्हटले, आई उभा आयुष्य निघून गेलं ग, पण एवढी मोठी बातमी, एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवली. मी शाप देतो, इथून पुढे स्त्रियांच्या पोटात कुठलीच गोष्ट पसणार नाही. म्हणून वर्तमानपत्रापेक्षा, सोशल मीडियापेक्षा, बातमीपेक्षा फास्ट हे. कुठेतरी एक वाक्य वाचलं होतं मी, या जगात आग लावणाऱ्या दोनच गोष्टी आहे, एक ईमेल, दुसरी फिमेल. म्हणून एखादी धक्कादायक गोष्ट असेल तर यांना सांगू नये. कारण यांना किती जरी सांगितलं, तुला म्हणून सांगते बरं का, तू मात्र कोणाला, ती म्हणते या कानाचं त्याही कानाला कळू देणार नाही. दुपारीच दुसरीच्या घरी जाते, तुला म्हणून सांगते बरं का, असं तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते करता करता संध्याकाळपर्यंत अवघ्या अमरावती जिल्ह्यात बातमी पसरते. कुणामुळे? फक्त आमच्यामुळे. बरं, म्हणून एखादी धक्कादायक गोष्ट असेल ती कोणामध्ये पसरू नये असं वाटत असेल तर ती आमच्या महिलांना सांगू नये. चाहे कितना प्यारा हो बेटा, उसे सर पे बिठाना ना चाहिए. एकुलता एक जरी असला तरी त्याला डोक्यावर बसून घेऊ नये, कारण त्याच डोक्यावर एक दिवस तो मिरे वाटल्याशिवाय राहणार नाही. मुलगी किती लाडाची असली तरी तिला गावभर घेऊन फिरू नाही. प्रत्येकाच्या आपापल्या ठिकाणी काहीतरी विशिष्ट मर्यादा असतात. त्या मर्यादेचं ज्या वेळेला उल्लंघन होतं त्यावेळेला काहीतरी विचित्र विचित्र परिणाम त्याचे आपल्याला आपल्या जीवनामध्ये भोगायला लागतात. म्हणून या सतसंगतीच्या माध्यमातून हे आज तरुणांपर्यंत, लहान मुलांपर्यंत, आज हे लहान लहान मुलं इथं ऐकतात ना, या तरुण आमच्या माता भगिनी काही या ठिकाणी ऐकतात. आज जरी आपल्याला वाटत असेल हे लहान मुलं यांना काय कळतं, पण आज जे यांच्या मनावर बिंबून जाईल ना ते उभं आयुष्य यांच्या मनावर कोरल्या जाईल. आज जे हे ऐकतील तेच महत्वाचं आहे. एकदाच 50 वर्ष ओलांडल्यावर तुम्ही भागवत कथा नाही ऐकली तरी फरक पडणार नाही, पण या वयापासून ऐकलं पाहिजे. प्रल्हादजी बालवयामध्ये भगवान परमात्म्याची भक्ती करतात. असुर बालकांनी विचारलं होतं, हे आम्हाला शिकायला मिळालं नाही, हे तू कसा शिकलास? काय म्हणाले होते प्रल्हादजी? ऐकता नारदाची गोठी, जेणे माझा गर्भीच घातली मिठी, तो जन्मला कया भक्त जग जेठी प्रल्हाद. ज्या वेळेला कयाधू माता नारदांच्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी राहिलेल्या होत्या, सतसंग दिव्य चर्चा चालायच्या. ऐकता नारदाची गोठी, जेणे माझं गर्भीच घातली मिठी, तो जन्मला कयाधूचे पोटी, भक्त जग जेठी प्रल्हाद. परिणाम काय झाला महाराज? नृसिंह भगवान परमात्म्याला खांबामधून प्रगट व्हावं लागलं. कोणासाठी? प्रल्हादजींसाठी. एवढी भक्ती केली. एक आम्ही आहोत की आम्हाला देवात पण दगड दिसतो, प्रल्हादजीने दगडात पण देव पाहिला. बरेच लोक मला विचारतात, म्हणे तुमची ही मूर्ती जी आहे कृष्णाची, ही सोन्याची आहे की पितळची आहे? म्हणजे कृष्णामध्ये पण लोकांना सोनं, पितळ, चांदी, तांब हेच दिसतं. एकाने मला विचारलं, म्हणे ही मूर्ती किती रुपयाची आणली? खरं सांगू तुम्हाला, माझी अजून एवढी लायकी नाही की मी देव विकत घेऊ शकेल. एवढी लायकी होणारही नाही कधी की देवाला विकत घेण्याची क्षमता माझ्यामध्ये राहील. देवाला विकत नाही घेऊ शकत महाराज आपण. माणसाचा जो मूळ स्वभाव आहे हा कधीच बदलत नाही. एखाद्या व्यक्तीसोबत आपण 2-4 दिवस राहिल्यानंतर त्याचा स्वभाव आपल्याला कधीच कळणार नाही.
ज्या वेळेला एखादा महिना त्या व्यक्तीच्या सहवासात आपण राहू त्यावेळेला त्याचा ओरिजिनल स्वभाव कसा आहे हे आपल्याला कळत असतो महाराज. 4 दिवस नाटक करू शकतो आपण खोटं वागण्याचं, जीवनभर नाही करू शकत. 4 दिवस जगासमोर खोटं खोटं कोणालाही वागता येईल, जीवनभर वागता येत नाही. काही लोक म्हणतात लग्न झालं ना सुनबाई एवढी चांगली होती, मला आई म्हणायची, सासऱ्याला मोठं तोंड भरून बाबा म्हणायची, आता थेरडी म्हणते. तो तिचा मूळ स्वभाव होता, तो तुम्हाला 4 दिवसात नाही कळाला. म्हणून मूळ स्वभाव माणसाचा कधीच बदलत नाही, लक्षात घ्या. 4 दिवस खोटं वागण्याचं नाटक तो करेल, सोंग करेल, पण पुन्हा त्याच्या जागेवर तो आल्याशिवाय राहणार नाही. कारण मूळ स्वभाव जाईना. कुत्र्याचं शेपूट किती नळीमध्ये घातलं तरी ते वाकडच राहणार. एकाने असा प्रयत्न केला होता, म्हणे मी कुत्र्याचं शेपूट सरळ करून दाखवीन. लोखंडाची नळी घेतली त्याने, कुत्र्याच्या शेपटीमध्ये घातली, 6 महिने ठेवली. बरं, सगळ्या गावामध्ये दवंडी पिटवली. या पठ्ठ्याने कुत्र्याचं शेपूट सरळ करून दाखवलं. सगळं गाव गोळा झालं. उद्घाटन होतं त्या दिवशी. ती नळी काढायची होती, कुत्र्याचं शेपूट सरळ झालं म्हणून दाखवायचं होतं. सगळं गाव गोळा झालं उद्घाटनाला. गावातील सरपंच, आजूबाजूचे आमदार, खासदार सगळे येऊन नजर उद्घाटनासाठी. आणि काय आश्चर्य महाराज, सर्व सजावट झालेली होती, कुत्र्याला हजर केलं. आणि उद्घाटनाच्या वेळेला जशी ती नळी बाहेर काढली, ते शेपूट सरळ असं वाकडच झालं. तेव्हा लक्षात आलं काही झालं तर कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच, ते सरळ होऊच शकत नाही महाराज. म्हणून माणसाचा मूळ स्वभाव हा कधीच बदलता येत नाही, तो जसा असेल तसा असेल. एखादा व्यक्ती जर शांत स्वभावाचा असेल ना, तुम्ही किती प्रयत्न करा त्याचा स्वभाव तुम्ही बदलू शकत नाही. एखादा व्यक्ती रागीट स्वभावाचा असेल, त्याचा किती प्रयत्न करा 2-4 दिवस तो चांगला वागेल, पण तो त्याच्या मूळ स्थितीवर आल्याशिवाय राहणार नाही. ज्याचा जसा स्वभाव आहे तो स्वभाव बदलता येत नाही. प्रल्हादजीला भगवान परमात्मा जरी म्हणतात माग माग माग, तरी प्रल्हादजी मागत नाही. उलट जेव्हा पुन्हा पुन्हा देव म्हणाले तेव्हा म्हटले देवा ठीक आहे, तुला जर द्यायचंच असेल, म्हणसी काही मागा हे जी देगा पांडुरंगा. म्हणसी काही मागा हे जी देगा पांडुरंगा. काय मागितलं? मागणे ते सरे ऐसे करी देवा. इथून पुढे माझ्या जीवनामध्ये मला काही मागण्याची इच्छाच होऊ नये, एवढंच दे मला देवा. तरी भगवान परमात्मा म्हटले तू काहीतरी मागितलं पाहिजे. त्यावेळेला काय मागितलं माहितीये प्रल्हादजीने? तस्मात् पिता मे पूजे दुरंता दुस्तरा पूतस्ते पांगसादृश्य स्तदा कृपणवासनः. पूतस्ते पांग सदृश्य तस्मात पिता मे पूजेत. प्रल्हादजी मागतात की माझ्या बापाची सद्गती व्हावी. नृसिंह भगवान परमात्मा ही रडायला लागले. म्हटले प्रल्हादा, अरे ज्या बापाने तुला मारण्याचे एवढे प्रयत्न केले, उंच पर्वताच्या कड्यावरून काय ढकललं, विषारी सर्प काय डसवले, उकडत्या तेलाच्या कढईत काय तुला टाकलं, होडीवर जाळण्याचा काय प्रयत्न केला, मदोन्मत्त जो हत्ती होता त्याच्या पायाखाली तुला चिरडण्यासाठी दिला, तुला तुझ्या बापाने मारण्यासाठी एवढे प्रयत्न केले, तरी तू तुझ्या बापाचा उद्धार व्हावा हे मागतोय. हे संतत्वाचं लक्षण आहे महाराज. माझं चांगलं व्हावं ही प्रकृती आहे. माझं चांगलं व्हावं आणि दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं ही प्रकृती आहे. माझं चांगलं व्हावं पण दुसऱ्याचं वाईट व्हावं ही विकृती आहे. माझं भलेही काही हो पण जगतातल्या प्रत्येक माणसाचं चांगलं व्हावं ही या भारत देशाच्या परंपरेची खरी संस्कृती आहे. लक्षात घ्या, ही खरी संस्कृती आहे आपल्या देशाची. कारण आमच्या साधू संतांनी ज्या ज्ञानोबारायला समाजाने एवढा त्रास दिला, वास्तविक ज्या वेळेला निवृत्तीनाथ म्हणाले होते काहीतरी मागा, पसाभर दान मागितलं ज्ञानोबारायांनी, विश्वात्मक दान मागितलं ओंजडीमध्ये. ओंजडीभर त्याला आपण पसाभर म्हणतो, पसाय दान. पसाभर दान निवृत्तीनाथांना मागितलं. ज्या ज्ञानोबारायांना समाजाने एवढ्या यातना दिल्या, दुःख दिलं, त्या ज्ञानोबारायांनी काय मागायला हवं होतं महाराज? या समाजाच्या नावाने बोटं मोडायला हवे होते का? या समाजाचं अकल्याण व्हावं, वाईट व्हावं हे मागायला हवं होतं का?
पण त्या ज्ञानोबारायांनी काय मागितलं? आता विश्वात्मके देवे येणे वागयाज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान। जे खडांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे। हे ज्ञानोबारायांनी मागितलं। ज्या समाजाने एवढा त्रास दिला होता तरी ज्ञानोबाराय मागताना काय मागतात? जे खडांची व्यंकटी सांडो। या समाजामध्ये जन्माला आलेला एकही जीव जन्मापासून वाईट नसतो। या जगात जन्माला आल्यानंतर हळूहळू त्याची वृत्ती चांगली किंवा वाईट होते। जशा जशा वातावरणात तो जगतो तशी तशी त्याची वृत्ती बनत जाते। म्हणून सांगितलं, त्याचा खडपणा जो आहे, दुष्टपणा जो आहे, तो त्या ठिकाणी नष्ट हो। जे खडांची व्यंकटी सांडो, मग तया सत्कर्मी रती वाढो, सत्कर्मामध्ये प्रेम त्यांना निर्माण हो, आणि भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे। हे डोळ्यांनी दिसणारे जेवढे भूत मात्र आहे ना, जे जे भेटे भूत ते ते माणिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा। या प्राणी मात्रामध्ये प्रत्येकाने ईश्वराला बघावं, हे ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी मागितलं। म्हणून मागावं असं की या संसारातल्या या लौकिक वस्तू देवाला मागू नये। या आपल्या प्रारब्धाने आपल्याला मिळणारच आहे। मागायचं असेल तर देवालाच मागावं, कारण देव जर आपला झाला तर देवाचं असणारं सगळंच एक दिवस आपल्यालाच त्या ठिकाणी मिळणार आहे। भगवान परमात्मा जर आपला झाला तर भगवान परमात्म्याच्या नावावर असणारी संपत्ती ही एक ना एक दिवस आपल्यालाच मिळणार आहे। म्हणून देवाला काय मागावं हे सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे। भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये जाऊन आपण काय मागावं हे सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे। या संसारातल्या लौकिक वस्तू देवाला मागू नये तर पारमार्थिक वस्तू देवाला मागाव्या। पारमार्थिक संपत्ती देवाला मागावी, कारण ही शाश्वत आहे। संसारातली संपत्ती जी आहे ही संपणारी आहे, परंतु परमार्थातली संपत्ती आहे ही शाश्वत राहणारी आहे। म्हणून प्रल्हादजी भगवान परमात्म्याला काही मागत नाही, शेवटी एवढंच मागितलं की माझ्या पित्याचा उद्धार व्हावा, एवढंच मागितलं महाराज।